वाल्मिक कराडवर मोक्का लावला तर 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत वाल्मिकची रवानगी. वाल्मिक कराडनं हत्येचा कट रचल्याचा एसआयटीचा दावा. वाल्मिक कराडच्या ताब्याची एसआयटीला परवानगी. हत्येच्या गुन्ह्यामध्ये उद्या कराडला पुन्हा कोर्टात हजर करणार. परळीमध्ये कराड समर्थकांचं सकाळपासून आंदोलन. वाल्मिक कराड समर्थकांकडनं परळी बंदची हाक. कराडवर मोक्का लागल्यानंतर समर्थक आक्रमक. वाल्मिक कराडची पुण्यातल्या फर्ग्युसन रोडवर कोट्यवधींची बेनामी संपत्ती. ज्योती जाधवांच्या नावानं 2 ऑफिसेस. कागदपत्र लोकशाही मराठीच्या हाती. अमित शहांनी माझ्यावर केलेले आरोप हास्यास्पद. गृहमंत्र्यांनी पदाची गरिमा राखावी. अमित शहांनी केलेल्या टीकेवर शरद पवारांचं प्रत्युत्तर. 23 जानेवारीला उद्धव ठाकरेंची जाहीर सभा. विधानसभा निवडणुकीनंतर होणाऱ्या पहिल्याच जाहीर सभेमध्ये उद्धव ठाकरे काय बोलणार याचीच उत्सुकता. उद्धव ठाकरेंना बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदावरनं हटवा. रामदास कदम यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी. रामदास कदमांचं वक्तव्य म्हणजे सत्तेची मस्ती आणि माज. पाळलेले पोपट फडफड करतायत. संजय राऊतांची टीका. आणि टोरेस फसवणूक प्रकरणामध्ये आता ईडीची एंट्री. मुंबई पोलिसांनंतर आता ईडी पुढील तपास करणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.